4 दिवसांपूर्वी कोटडा, राजस्थानच्या जंगलात एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता। या प्रकरणात कोटडा पोलिसांना यश मिळाले जेव्हा महाराष्ट्रातील नागपुरात सर्वाधिक प्रमाणात सेवन केले जाणारे तंबाखू आढळून आले आणि त्यासोबतच या तरुणाची ओळख पटली। पोलीस स्टेशन सर्कलच्या झांझर बदला गावात एक विकृत मृतदेह सापडला, जो ओळख नसल्यामुळे मृतदेहाजवळ एक लॉकेट आणि एकामध्ये सापडला होता त्या खिशात एक तोफ असलेली पेटी होती। त्यामध्ये 4 भाव असलेले मातीचे भांडे होते, त्यावर डबल फिल्टर चुना असे लिहिले होते। त्या वस्तूची तपासणी केली असता हे 4 भाऊ डबल फिल्टर चुना विकत असल्याचे आढळून आले। कोटडा परिसरात कुठेही कोटडा पोलिसांनी इंटरनेटवर या चुन्या पुडीचा प्रकार शोधला तेव्हा नागपुरात तेंदूपत्ता विकला जात असल्याची माहिती मिळाली। मंडळात महाराष्ट्रातून 7 ते 8 जणांचा टोळ या भागात तेंदूपत्ता तोडण्याचे काम करत असल्याची माहिती समोर आली। पोलिसांचे पथक आमली येथे पोहोचले। भुला येथे तेंदूपत्ता काम करणाऱ्या मजुरांची तपासणी केली असता त्यांना अज्ञात मृतदेहाचा फोटो दाखवला असता मजुरांनी तो ओळखला व विचारले असता सदर व्यक्ती महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगितले। त्याचे नाव कीर्तनलाल, वडील निहाली, जात पुराम, वय 54 वर्षे, राजेगाव, पोलीस स्टेशन लखवी, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र। 12 मे 2024 रोजी गावातून चहापानावर मजूर म्हणून काम करण्यासाठी आले होते। त्याच दिवशी त्याने रात्री अत्याधिक मद्यप्राशन केल्याने तो कुठेतरी गेला आणि ग्रुपच्या सदस्यांनी त्याचा खूप शोध घेतला पण तो कुठेच सापडला नाही। बीट अधिकारी योगिता सिंघा यांनी पोलीस स्टेशन लखवी, जिल्हा भंडारा, महाराष्ट्र येथून फोनवर बोलून मृतदेह आणण्यासाठी जास्त खर्च केल्याने तो मयताच्या गावी परतला। अंत्यसंस्कारासाठी गट सदस्य नागसेन यांच्याकडे देहदान करून ग्रामपंचायत कोटडा यांच्या सहकार्याने मृताचे अंत्यसंस्कार करण्यात आले। ही बातमी पवन